काल 17 मे वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणून साजरा केला जातो. बरेच वेळा आम्हाला क्लिनिकमध्ये काय बघायला मिळतं, तर पेशंट येतो. त्याची कंप्लेंट काहीतरी वेगळीच असते. काही वेळा ते पोट साफ होत नाही, काही वेळा हेअर फॉल अशी काहीतरी असते. पण नॉर्मल रुटीन चेकअपमध्ये जेव्हा आम्ही ब्लड प्रेशर चेक करतो, तेव्हा ते वाढलेलं दिसतं. पेशंट तर म्हणतो आम्हाला काहीच कंप्लेंट नाही, ना माझं डोकं दुखते, ना चक्कर येते. मग हे कसं काय? तर ब्लड प्रेशर बरेच वेळा वाढलेलं असतं, पण काही सिम्पटम्स दाखवत नाही. पण ते आतल्या आत शरीरावरती म्हणजे हार्टवरती, किडनीवरती, त्याचप्रमाणे ब्रेनमधील रक्तवाहिन्यांवरती परिणाम करत राहतात. आणि हे परिणाम जेव्हा शरीराच्या क्षमतेच्या बाहेर होतात, तेव्हा त्याची लक्षणं दिसू लागतात. मग त्यामध्ये चक्कर येणं, डोकं दुखणं, त्याचबरोबर जर किडनीवर अफेक्ट झालं तर क्रिएटिनिन वाढणं, हार्टवर अफेक्ट झालं तर सडन चेस्ट पेन होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, यासारखे आजार आपल्याला दिसायला लागतात. पेशंट बरेच वेळा औषधांची सवय होईल किंवा बहुतेक ताणतणाव आहे मला, ते तुमच्याकडे आलो म्हणून घाबरलो आणि माझं बीपी वाढलं, असं त्याला वाटत असतं. मग पेशंट औषधं घ्यायला टाळाटाळ करतो. पण एक प्रकारे हे आपल्या शरीराला एक सायलेंट किलर म्हणूनच काम करतं. मग काय आहेत ब्लड प्रेशरची कारणं किंवा ते कमी करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, याबद्दल आपण माहिती घेऊया. ब्लड प्रेशर वाढण्यासाठी शरीरातील कोलेस्ट्रॉल, लिपिड यांचं वाढलेलं प्रमाण, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, वाढलेलं वजन, त्याचबरोबर आयुर्वेदानुसार रक्त, पित्त, प्राण, व्यान आणि उदानवायू यांच्यामध्ये झालेली विकृती यामुळे ब्लड प्रेशर वाढलेलं असू शकतं. मग आपल्याला काय करायला लागेल? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लड प्रेशरचं मॉनिटर केलं पाहिजे. जर दिवसातून 3 वेगवेगळ्या वेळांना तुमचं ब्लड प्रेशर वाढलेलं असेल, तर तुम्हाला त्या अनुषंगाने वेगवेगळे रक्ताचे रिपोर्ट्स करून घेतले पाहिजेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सीबीसी, HbA1c ज्याच्यामध्ये गेल्या 4 महिन्यातील शुगरचा आपल्याला आढावा मिळतो, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड, सिरम क्रिएटिनिन ज्याच्यामध्ये किडनीचं फंक्शनिंग कळतं, अशा रिपोर्टचा आपल्या डॉक्टरांना विचारून रिपोर्ट्स करून घ्यायचे आहेत. ते झाल्यानंतर योग्य ते औषधोपचार आपल्या डॉक्टरांकडून करून घेतले पाहिजेत. त्यांच्याकडून त्याचं कारण जाणून घेतलं पाहिजे आणि त्या कारणांवरती काम केलं पाहिजे. याचबरोबर लाईफस्टाईल ही मेंटेन केली पाहिजे. नुसतं औषधं घेऊन चालणार नाही, तर पुरेशी झोप घेतली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. जर हे नाही केलं तर त्याच्यामुळे मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे मेंदूतल्या रक्तवाहिन्या डॅमेज झाल्या तर पॅरालिसिस सारखं कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. हार्टमधल्या रक्तवाहिन्या कमजोर झाल्या, कठीण झाल्या तर त्याच्यामुळे चेस्ट पेन, ब्रीथलेसनेस असं होऊ शकतं. किडनीच्या फिल्टरिंगवर परिणाम झालं तर त्याच्यामुळे क्रिएटिनिन वाढून त्याचे वाईट परिणाम शरीरावरती होऊ शकतात. तर आपल्याला या याच्यातून शिकायचं आहे की आपण नक्की आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काय केलं पाहिजे, आपल्या लाईफस्टाईलची काळजी कशी घेतली पाहिजे आणि डॉक्टरांकडून योग्य सल्ला घेऊन आपल्या